रणजीचा उपांत्य सामना जिंकण्यासाठी विदर्भ क्रिकेट संघाला आता फक्त 7 विकेट्सची आवश्यकता आहे। विदर्भ संघाने दुसऱ्या डावात मुंबईला 406 धावांचं टार्गेट दिलंय। धावांचा पाठलाग करताना मुंबई संघाने आपले पहिले 3 विकेट गमावले आहेत। रणजी ट्रॉफीच्या या हंगामात विदर्भ संघाचा आतापर्यंतचा प्रवास चांगला राहिलाय। फलंदाजी असो, गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण, विदर्भ क्रिकेट संघाने संपूर्ण हंगामात चांगली कामगिरी केली आहे आणि आता संघाकडे अंतिम फेरीत पोहोचण्याची सुवर्ण संधी आहे। याआधी जेव्हा विदर्भ संघ उपांत्य फेरीत पोहोचलाय तेव्हा तो कधीही हरला नाही। विदर्भाने आतापर्यंत 4 वेळा उपांत्य फेरीत प्रवेश केलाय, त्यापैकी 3 वेळा विजय मिळवलाय। तर विदर्भ अंतिम सामना जिंकून 2दा रणजी चॅम्पियन देखील बनलाय। यंदाच्या हंगामात नागपूरच्या जामठा मैदानावर विदर्भ संघ मुंबई विरुद्ध 4था रणजी करंडक उपांत्य सामना खेळतो आहे। यावेळी देखील विदर्भ संघाला अंतिम फेरीत पोहोचण्याची चांगली संधी आहे। जामठा मैदानावर खेळताना विदर्भ संघाने पहिल्या डावात 383 धावा केल्या, तर मुंबई संघाकडे स्टार खेळाडू असूनही विदर्भाच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली आणि मुंबई संघाला पहिल्या डावात 270 धावांवर रोखलं। आघाडी घेतल्यानंतर विदर्भाने दुसऱ्या डावात 10 विकेट गमावून 292 धावा केल्या आणि मुंबई समोर 406 धावांचं लक्ष्य ठेवलं। यामध्ये विदर्भाचा फलंदाज यश राठोड याने सर्वाधिक योगदान दिलं। यश राठोडने 151 धावा केल्या आहेत, तर कर्णधार अक्षय वाडकरनेही 52 धावा करत संघाला मजबूत स्थितीत आणलंय। आता विदर्भ संघ मुंबई संघाला लवकरात लवकर सर्वबाद करून अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे। चौथ्या दिवसाच्या खेळाअखेर मुंबई संघाला 3 विकेट गमावून फक्त 83 धावा करता आल्या। आता शेवटच्या दिवशी मुंबईला 91 षटकात फक्त 7 गडी बाद 323 धावा कराव्या लागतील, तर विदर्भाला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी शक्य तितक्या लवकर 7 विकेट्स घ्याव्या लागतील। आता शुक्रवारचा दिवस विदर्भाच्या गोलंदाजांचा असेल की मुंबईच्या फलंदाजांचा हे कळेलच। जर विदर्भ जिंकला तर तो सलग दुसऱ्यांदा रणजीच्या फायनलमध्ये पोहोचेल।